शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यातून ही धक्कादायक बातमी समोर आली। पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर चक्क बसमध्येच अत्याचार झालेला आहे। तर पीडित तरुणीची ससून रुग्णालयामध्ये वैद्यकीय चाचणी करण्यात आली। वैद्यकीय चाचणीचा रिपोर्ट हा थोड्याच वेळात प्राप्त होणार आहे। पीडित तरुणीवर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली। तर पीडित 26 वर्षीय तरुणीवर पहाटे स्वारगेट एसटी स्टँडमध्ये उभ्या असलेल्या एका बसमध्ये अत्याचार झाल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान या धक्कादायक घटनेचं सीसीटीव्ही फुटेज देखील आता समोर आलंय। तर या प्रकरणातील आरोपीची देखील ओळख पटली असून महादेव उर्फ दत्तात्रय गाडे असं आरोपीचे नाव आहे। पुणे स्वारगेट प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील आता गांभीर्यानं दखल घेतलेली आहे। देवेंद्र फडणवीसांनी पुणे पोलीस आयुक्तांसोबत चर्चा केली। या संपूर्ण घटनेचा सखोल तपास करण्याच्या सूचना देखील आता मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना दिलेल्या आहेत। तर शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे यांनी देखील घटनास्थळीय भेट देत या संपूर्ण घटनेचा आढावा घेतलेला आहे। सकाळी 5:30च्या सुमाराला अत्याचार घडल्याची घटना समोर आल्यावर मी आज इथे भेट दिली। FIR सुद्धा पाहिला। परिवहन मंत्री महोदय प्रताप सरनाईक यांच्याशी माझी तपशीलवार चर्चा झालेली आहे। मी स्वतः काही निर्देश आज STचे तिथले स्थानिक अधिकारी आणि पुणे शहर पोलीस यांना दिलेले आहेत। आणि त्याच्यात पहिला जो सूचना माझी आहे की बसेस बंद झाल्यावर त्या लॉक कशा पद्धतीने करता येतील आणि त्या लॉक करण्यात काही अडचण असेल तर रात्री ती बस येऊन पोचल्यावर ती बस साफसफाई होत असतानाच्या आधी सील करण्यामध्ये यावी आणि नवीन चालकाच्या आणि कंडक्टरच्या ताब्यात देत असताना ते सील उघडून खातरजमा करून मग ती बस ताब्यात देण्यात यावी। आणि मी पोलिसांनाही सांगितले की तुमच्या पोलीस अधिकारी ST स्थानकाच्या बाहेर असतात पण त्यांचाही मदत कक्ष एखादा ST स्टँडच्या आतमध्ये करता येईल का या दृष्टीने उपाययोजना कराव्यात असं सुचवलेलं आहे। कोणीही राजकीय भांडवल या घटनेचं करू नये। अतिशय दुर्दैवी घटना आहे। अतिशय दुर्दैवी घटना मी याला म्हणेल की ज्या पद्धतीने एका बसमध्ये अत्याचार करण्यात आलेला त्या मुलीवर ही अतिशय वाईट घटना दुर्दैवी घटना घडलेली आहे। आणि हा आरोपी आहे हा सुद्धा मूळ आरोपीच आहे। अनेक गुन्ह्यामध्ये तो त्या ठिकाणी त्याचा गुन्ह्यामध्ये तो अडकलेला आहे आणि त्यांनी हा प्रकार केलेला आहे। निश्चित या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी माझ्या समोरच CPंशी बोलले सकाळी अतिशय गांभीर्याने हा विषय घेतलेला आहे आणि त्याची चौकशी करून तो सापडलेलाच आहे पण त्याला कठोर शिक्षा कशी होईल त्या संदर्भामध्ये सर्व सूचना मुख्यमंत्री महोदयांनी खाली दिलेल्या आहेत। पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये काल पहाटेच्या सुमारास एका 26 वर्षीय महिलेवरती लैंगिक अत्याचाराची अत्यंत धक्कादायक घटना घडली। परंतु मी सध्या स्वारगेटच्या बस स्थानकामध्ये आणि ज्या बंद अवस्थेतील ST जी शिवशाही त्या शिवशाहीमध्ये आणि या शिवशाहीचा वापर आपण बघू शकतो कशा पद्धतीने या ठिकाणी सुरू आहे। या ठिकाणी अनेक कंडोम जे आहेत या ठिकाणी पडलेले आहेत। अनेक वेळा या ठिकाणी अनेक महिलांवरती अत्याचार झाले का असं म्हणावं लागेल कारण या सगळ्या बंद अवस्थेत असलेल्या शिवशाहीमध्ये कंडोम दिसत आहेत। त्याचबरोबर इतर महिलांचे अंतर्वस्त्र आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। साडी सुद्धा दिसत आहे। त्याचबरोबर या ठिकाणी आपण बघू शकतो की झोपण्याचे जे कंबल आहे ते सुद्धा या ठिकाणी या शिवशाहीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे। ही शिवशाही खरं तर प्रवाशांच्या सेवेसाठी असते आणि या शिवशाहीचा अक्षरशः वापर जो आहे तो आता लॉस सारखा सुरू आहे का असं म्हणावं लागेल। या ठिकाणी आपण बघू शकतो की वेगवेगळ्या पद्धतीच्या दारूच्या बाटल्या सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। कंडोमचे पाकिट आहेत, सिगारेटचे पाकिट आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी गायछाप आहेत। वेगवेगळे जे नशेचे प्रकार आहेत त्या ठिकाणी आपल्याला सगळे प्रकार या ठिकाणी दिसत आहेत। खरं तर ही शिवशाही बस आहे आणि स्वारगेट बस स्थानकामध्येच ही सगळी शिवशाही बस आहे। आपण इथं बघू शकतो की या ठिकाणी अधिकाऱ्यांचं निवासस्थान आहे। अगदी 10 फुटावरती अधिकारी जे आहेत स्वारगेट बस स्थानकातील जे STचे अधिकारी आहेत ते अधिकारी या ठिकाणी राहतात आणि या अधिकाऱ्यांच्या निवासस्थानामध्ये बस स्थानकाच्या अगदी शेजारी लावलेली ही बंद अवस्थेतील शिवशाही बस आणि या शिवशाही बसचा वापर आपण बघू शकतो की अक्षरशः महिलांवरती अत्याचार करण्यासाठी केला जातो का असं म्हणावं लागेल। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे। पुण्यातली कायदे सुव्यवस्थेची पकड अत्यंत सैल होत चाललेली आहे। पोलिसांचा धाक नावाची गोष्ट तर आता काही उरलेलीच नाहीये। वारंवार हा प्रश्न उपस्थित केला जातो की पुण्यातल्या ज्या गर्दीच्या जागा आहेत विशेषतः शाळा, कॉलेज, बसस्टँड आणि रेल्वे स्टेशन इथे पोलिसांची अधिकची गस्त वाढवली पाहिजे, मात्र ते होताना दिसत नाहीये। आजची घटना फक्त गंभीर नाही तर पुण्याच्या संस्कृतीला न शोभणारी आहे। या सगळ्या संबंधाने पुण्याच्या पालकमंत्र्यांनी यात लक्ष घालावं आणि पुणे पोलिसांचं नेमकं चाललंय काय
यावर पालकमंत्र्यांनी निश्चितपणे त्यांना जाब विचारावेत अशी अपेक्षा आहे. मला महाराष्ट्रातल्या माझ्या सर्व लहान भगिनींना या निमित्तानं आव्हान करायचं आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. आपली कोणतीही माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नका. इतकंच काय, सोशल मीडिया आणि फेसबुकवरती सुद्धा जर कोणी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत असेल तर सहजासहजी त्याला बळी पडू नका. शेवटी माणसांच्या कळपामध्ये हिंस्र श्वापादांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये. आपली सुरक्षा आपल्या हातामध्ये आहे. महाराष्ट्र पोलीस, राज्य महिला आयोग, महाराष्ट्र शासन हे आपल्या सुरक्षितेसाठी सतर्क आहेत. पण आपण देखील सावधगिरीच्या भूमिकेमध्ये असावं. अनोळखी व्यक्तींवरती विश्वास ठेवू नका. कोणतीही माहिती हवी असल्यास त्या भागातल्या शासकीय यंत्रणेकडे चौकशी करावी. सतर्क रहा. अनोळखी व्यक्तींच्या कोणत्याही दिशाभूल होत असताना त्याला बळी पडू नका. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.